आणि यानंतर दिवसभरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। वर्ध्याच्या आर्वीमध्ये प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक, तहसीलदारांसमोर अंगावरील कपडे उतरवत आंदोलन। यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचं दिलं निवेदन। अमरावतीमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचं टॉवरवर चढत आंदोलन। चांदूर बाजार तालुक्यातील आसेगावमध्ये पूर्णा टॉवरवर चढत कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक। अकोल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्याला प्रहार कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवलं। हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा। शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ट्रॅक्टर मोर्चा। क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। वैजनाथ देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण, मंदिरातील पुजाऱ्यांचं साखळी उपोषण। अतिक्रमण हटवून या जमिनीचा ताबा तात्काळ वैजनाथ देवस्थानाला द्या, पुजाऱ्यांची मागणी। विठ्ठलाच्या दर्शन रांगेला लावल्या 6 फूट जाळ्या। आषाढी यात्रा काळामध्ये विठ्ठलाच्या दर्शन रांगेमध्ये होणारी घुसखोरी बंद करण्यासाठी मंदिर समितीकडून उपाययोजना। साताऱ्यामध्ये सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रवेशावर मंत्री शंभूराज देसाई नाराज। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडली। सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रवेशानं शंभूराज देसाईंची कोंडी होण्याचा प्रश्न नाही, ते पालकमंत्री आहेत। मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य। भाजप शिवसेनेमधले कुठलीही धुसफूस नसल्याचंही केलं स्पष्ट। नाशिक महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकांचाही बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाला विरोध। याबाबत माजी नगरसेवकांनी मंत्री गिरीश महाजनांची घेतली भेट। काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि भाजप आमदार देवराव भोंगळेंचा एकाच गाडीतून प्रवास। ऐन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या तोंडावर प्रवास केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण। करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राणे सहकुटुंब तुळजापुरात। तुळजापूरमध्ये तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं 108 फुटी शिल्प उभारलं जाणार। तुळजाभवानी मंदिराचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती। दुबई स्थित असणाऱ्या त्रिविक्रम ढोल पथकाचं किल्ले प्रतापगडावर ढोल ताशांचं वादन करत शिवरायांना अनोखं अभिवादन। परकीय देशातून प्रतापगडावर येऊन अशा प्रकारे ढोल वादन करणारं हे पहिलंच ढोल ताशा पथक। संत गजानन महाराजांची पालखी आज सायंकाळी रिसोडमध्ये दाखल होणार। पालखी उत्सवाच्या निमित्तानं 51,000 लाडूंचा महाप्रसाद वाटप केलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीस अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि कोणशिलेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण। अकोल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेच्या स्थळी पाऊस। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेजारील मंडप उडाला। अकोल्याच्या वाडेगाव शेत शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा भिजला। शेतमाल ठेवण्यासाठी बांधलेले गोदामाचे पत्रे उडाल्यामुळे मोठं नुकसान। बीडमध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर हलक्या पावसाच्या सरी। पावसामुळे वातावरणात गारवा। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी पाऊस उपयुक्त ठरणार। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आगमन। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। खरीपाच्या पेरणीला वेग येणार। आणि आता एक मोठी बातमी येते। मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधातल्या याचिकांवर 18 आणि 19 जुलैला सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती रवींद्र घोगे, न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांचं विशेष पूर्णपीठ या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलं आहे। आणि आता पुन्हा सुरू ठेवूया महाराष्ट्र सुपरफास्ट।
छत्रपती संभाजीनगरच्या पाचवड आणि परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला. हिंगोलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू. जिल्हा प्रशासनाकडून ईव्हीएम मशीनची पडताळणी पूर्ण. रायगडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचारी महिलेचं आमरण उपोषण. कुठलीही चौकशी न करता कामावरून काढल्याचा महिलेचा आरोप. ठाकरे गटाच्या बॅनरनंतर ठाण्यामध्ये भाजपची बॅनरबाजी. बॅनरवर फडणवीसांचा फोटो लावत आमचा एक सिंह भारी लिहित भाजपची बॅनरबाजी. घरकुलासाठी मोफत रेतीची योजना सरकारकडून राबवण्यात येते. मात्र बीडच्या माजलगावमध्ये रेतीसाठी जनतेला पैसे मोजावे लागत असल्याचा स्थानिकांचा आरोप. प्रशासनानं याकडे लक्ष देण्याचीही केली मागणी. गोंदियामध्ये 2023 मध्ये झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये बालविवाह. 2 वर्षांनंतर दवनीवाडा पोलिसांमध्ये आयोजकांवर गुन्हा दाखल. परसवाडा गावामध्ये झाला होता सामूहिक विवाह सोहळा. राष्ट्रीय छावा संघटना तसंच बीडमधील सकल मराठा समाजाकडून हुंडा विरोधी जनजागृती यात्रा. वैष्णवी आगवणेंच्या घरापासून तुळजापूरपर्यंत यात्रेचं आयोजन. 20 ते 25 जून दरम्यान यात्रा. सांगलीच्या कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या रात्रीच पत्नीकडून पतीची कुऱ्हाडीनं घाव घालत हत्या. आरोपी पत्नी पोलिसांच्या ताब्यात. हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. अलिबाग वडखल रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वडाचं झाड लावून पुरुषांकडून काल वटपौर्णिमेचं पूजन. त्याची दखल घेत माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेऊन खड्डे बुजवायला केली सुरुवात. बीडच्या परळीमध्ये पॉवर ग्रीड कंपनी आणि साखर कारखान्यातील साहित्याची चोरी करणारी टोळी गजाआड. स्थानिक गुन्हे शाखेकडून 6 जणांना अटक. सांगली मिरज महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळेंना लाच घेतल्याप्रकरणी अटक. 10 लाखांची लाच मागून 7 लाखांवर तडजोड केल्याचा आरोप. साबळेंवर कारवाई झाल्यावर नागरिकांकडून फटाके फोडून केले. जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल चौकशी समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर. अतिवृष्टी अनुदान 34 कोटी 97 लाख रुपयांच्या रकमेचा घोटाळा झाल्याचं समोर. समितीच्या तपासामध्ये 36 कर्मचारी दोषी. सोलापूरमध्ये पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक. बार्शी तालुक्यातील पीक विमा कंपनीच्या कार्यालयातील साहित्याची पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड. गोंदियातील 19,000 धान उत्पादकांचं रब्बी हंगामातील 205 कोटी 82 लाखांचे चुकारे थकले. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. नागपूर जिल्ह्यातील 22 गावांमध्ये रस्त्यांची भयानक स्थिती. दगडी खाणी आणि क्रशर्समधील ट्रकमुळे गावातील रस्ते खराब. चांपा ते खापरी या दरम्यान अनेक किलोमीटरचा रस्ता वाईट अवस्थेत. चंद्रपूरमध्ये दारू पिऊन रुळावर लोळत असलेल्या व्यक्तीला लोको पायलटचा चोप. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल सिंदेवाही मार्गावरील राजोली रेल्वे फाटकावरची घटना. सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये धक्कादायक घटना. 2 नामांकित डॉक्टर महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले. एआयचा वापर करत महिला डॉक्टरांचे परराज्यातून अश्लील व्हिडिओ तयार केल्याचं उघड. रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर वेशभूषा केलेला यमराज अवतरला. वाहतुकीचे नियम पाळले जावेत, हेल्मेट वापरलं जावं यासाठी रोटरी क्लबच्या वतीनं जनजागृती. आणि यानंतर चौफेर महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी.